बीडला सुद्धा मुसळधार पावसाने चांगलं झोडपून काढले आणि सिंदफणा धरण आता ओव्हरफ्लो झालेलं आहे। तर पाटोदा तालुक्यातल्या डोंबरी नदीला पूर आलाय। 2 गावांचा संपर्क त्यामुळे तुटलाय। मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला। पाटोदा तालुक्याला चांगलं झोडपून काढल्या पावसानं। तर शिरूर कासार तालुक्यातल्या सिंदफणा धरण ओव्हरफ्लो झालं आणि नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय। त्या नदीला आता पूर परिस्थिती आहे आणि या पाण्यामुळे पुढे डोंबरी नदीला सुद्धा पूर आलेला आहे। अनेक गावांचा संपर्क त्यामुळे तुटलेला आहे। टॉप अँगलनं ही दृश्य टिपली आहेत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे आणि कशा प्रकारे पावसाचं पाणी या संपूर्ण पुलावरून वाहत आहे, नदीचं पाणी वाहत आहे हे आपल्याला दिसून येते। नदीमध्ये सध्या विसर्ग करण्यात आलाय, त्यामुळे पुलांवरून पाणी वाहू लागले। पाटोद्यातल्या डोंबरी नदीला पूर आलेला आहे आणि पुराची ही दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात चित्रित झाली आहेत। बीडमधली हे दृश्य आहेत। काही ठिकाणी ढगफुटी सदृश पाऊस झालेला आहे। सिंदफणा धरण सुद्धा आता ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे नदीमध्ये आता विसर्ग करण्यात येतोय आणि त्याचा परिणाम इतर नद्यांवर सुद्धा झालाय। इतर नद्यांना सुद्धा आता विसर्ग वाढवण्यात आलाय आणि त्यामुळे अक्षरशः पूरस्थिती या गावांमध्ये निर्माण झाली आहे। महाराष्ट्रात सर्व दूर असा मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे। नवरात्र उत्सवात आजपासून सुरुवात झालेली आहे आणि सणासुदीच्या दिवसामध्ये शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे। तर बीड जिल्ह्यामधली दृश्य आपण पाहतोय। अतिवृष्टीमुळे कशा प्रकारे नद्यांना पूरस्थिती आलेली आहे आणि पुलावरून पाणी वाहू लागले, त्यामुळे वाहतुकीची सुद्धा या ठिकाणी वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे। लोकांच्या जनजीवनावर एकंदरीतच मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडलाय।